जी आपल्या आसपासची बातमी असेल आपणा सर्वांसाठीची। आपण पाहत आहात 7 मराठी न्यूज। अनेक वर्षाच्या प्रतीक्षेनंतर मातंग समाजाच्या चिंतन बैठकीत न भूतो न भविष्यते असा योग जुळून आला। आपल्या देशाचे थोर नेते, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष आदरणीय शरद पवार साहेब यांनी दौंड शहर व तालुका मातंग समाजाच्या प्रमुख कार्यकर्त्यांच्या चिंतन बैठकीत येऊन मातंग समाजाचे प्रश्न आणि शासन प्रशासनाकडून त्या प्रश्नांना दाखवली जात असलेली केराची टोपली याविषयी मातंग समाजाचे ज्येष्ठ नेते सन्माननीय आबासाहेब वाघमारे यांनी आदरणीय पवारसाहेब यांच्यासमोर हा सर्व पाढा वाचून दाखवला। पवारसाहेबांनी ते सर्व ध्यान देऊन ऐकून त्यावर आपले मार्गदर्शनही केले। हातकणंगले जिल्हा कोल्हापूर येथील माजी आमदार राजू आवळे यांच्या माध्यमातून दिनांक 7/4/2024 रोजी येथील नवीन प्रशासकीय भवनाशेजारील हॉटेल प्राइम स्क्वेअर येथे ही बैठक संपन्न झाली। या बैठकीत बारामती लोकसभा मतदारसंघाच्या महाविकास आघाडीच्या अधिकृत व लोकप्रिय उमेदवार संसदपटू सुप्रियाताई सुळे, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे वरिष्ठ पदाधिकारी तसेच कार्यकर्ते आणि मातंग समाजातील सुशिक्षित बुद्धिजीवी कर्तव्याची जाण असलेल्या प्रमुख कार्यकर्त्यांची लक्षणीय उपस्थिती आणि नियोजनबद्ध आखणीतून या बैठकीचे आयोजन दौंड शहर तालुका मातंग समाजाच्या सर्व समावेशक पदाधिकाऱ्यांनी केले होते। या कार्यक्रमात मातंग समाजातील सर्व क्षेत्रातील माता भगिनी, ज्येष्ठ व तरुणाईने ही ऐतिहासिक बैठक यशस्वीरित्या पूर्ण करण्यात मोलाचे योगदान दिले। याविषयीचा 7 मराठी डिजिटल मीडिया न्यूज नेटवर्क चॅनलचे धनराज खंडळे यांनी घेतलेला खास वृत्तांत आपल्यासाठी। ब्युरो रिपोर्ट 7 मराठी न्यूज दौंड। मातंग स्वतंत्र आरक्षणाची मागणी आदरणीय पवारसाहेबांनी या देशाच्या सरकारकडे नागपूर असेल, मुंबई असेल मांडलेली आहे। आमच्याकडे मोर्चे झाले, परंतु तुम्ही मातंग समाजाला आजपर्यंत अपंगांनुसार स्वतंत्र आरक्षण मिळालेले नाही। आदरणीय साहेबांना विनंती करतो, मागणीला आपल्यापेक्षा असावं। दुसरी गोष्ट, क्रांतीवीर पुनर्गठित करून आयोगातील अनेक शिफारशी पाठीमागे खेळणी आहे। आपले सरकार आघाडीचं सरकार असताना विलासराव देशमुख साहेब आणि मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री असताना आयोगाच्या शिफारशी दाखल झाल्या, परंतु त्यामध्ये अनेक महत्वाचे प्रश्न प्रलंबित आहेत। ते प्रश्न प्रामुख्याने त्या शिफारशी महाराष्ट्रातील मातंग समाजाच्या विकासाच्या दृष्टिकोनातून आणि पुनर्गठित करून त्या शिफारशी सर्व लागू कराव्यात अशा प्रकारची दुसरी मागणी आहे। तिसरी मागणी बातमीच्या धर्तीवर आणखीची मागणी आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रशिक्षण व संशोधन संस्था या धर्तीवर नुकतीच आता लोकशाही अण्णाभाऊ साठे प्रशिक्षण व संशोधन संस्था याची मागणी झालेली आहे। या मागणीचं प्रमुख कारण म्हणजे या ठिकाणी बार्टीमध्ये मातंग समाजाला न्याय लोकसंख्येच्या प्रमाणात मिळालेला नाही असा एक समाज मातंग समाजामध्ये होता। म्हणून महाराष्ट्र शासनाने लोकशाही अण्णाभाऊ साठे प्रशिक्षण व संशोधन संस्था लागू केली, परंतु त्या संस्थेमार्फत मुलांचं ही समाजाचं क्लिनिक आपल्या डोक्यासमोर ठेवायचं असेल तर प्रत्येक जिल्ह्यात प्रशिक्षण केंद्र असलं पाहिजे। अशा प्रकारची ही मागणी आमची आहे। वास्तव पाहता दौंड शहरामध्ये लोकशाही अण्णाभाऊ साठे उद्यान हे 2000 साली सुरू झालं। त्या उद्यानामध्ये आज जर आपण पाहिलं
तर त्या उद्यानामध्ये साहेब स्मशानभूमी झाली, पण उद्यान नको. या शहरातल्या स्मशानभूमीमध्ये लॉन लावलेला आहे, सुंदर झाडी लावलेली आहे, परंतु 20 वर्षापूर्वी 24 वर्षापूर्वी लोकशाही अनुभवासाठी उद्यान झालं मात्र, आणि सर्वांचं रस्ते 2005 साली त्याचं उद्घाटन झालेलं आहे. केवळ लोकशाही अनुभवासाठी त्या उद्यानाला नाव आहे, कोट्यावधी रुपये त्यामध्ये खर्च केले, परंतु आज एक तिथे गेला तर नुसती मातीच. दुर्दैवाने आम्हाला हे खंत आहे, कोट्यावधी रुपये तिथं. त्याच्यानंतर 2028 साली लोकशाही अण्णाभाऊ उद्यानामध्ये अण्णाभाऊंचा पूर्णाकृती पुतळा याचा देखील ठराव मंजूर झालेला आहे. सर्वानुमते मतांतर नगरपालिकेने मंजूर केला, परंतु आतापासून अद्यापपर्यंत त्याला संचालनालय महाराष्ट्र राज्य यांनी मान्यता दिली, परंतु इतर खात्यांनी मात्र कलेक्टर असतील, SP असतील, आपल्या ज्या समित्या आहेत या समित्यांनी जी नार्थ द्यायला पाहिजे. वास्तुशास्त्रज्ञ यांनी जी पुतळ्यासाठी मान्यता द्यायला पाहिजे त्या मंजुरी अद्याप म्हणजे 6 वर्षात अजून मान्यता दिलेली नाही. या शहरात लोकशाही अण्णाभाऊ साठेंचा पुतळा अतिशय कायदेशीररित्या सर्व शासनाच्या नियमामध्ये बसत असताना त्या पुतळ्याची मान्यता 6 वर्षात का आली नाही ही देखील मात्र समाजाची खंत आहे. चौथा प्रश्न, याच उद्यानासमोर महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने जो रस्ता बनवला, त्या रस्ता बनवताना आम्ही साहेब महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळ, सार्वजनिक बांधकाम खाते असेल, नगरपालिका असेल, आपले सर्व कलेक्टर असतील यांच्याकडे आम्ही सांगितलं होतं, ज्या वेळेला रस्त्याची पहिली मार्किंग करायला आले मोजणी त्यावेळेला आम्ही त्याला निवेदन दिलेले हरकत घेतलेले. या ठिकाणी महापुरुषाच्या उद्यानाला नाव आहे, या ठिकाणी महापुरुषाचा पुतळा उभा करायचा आहे. आपण हा रस्ता बनवताना किमान त्या ठिकाणी पार्किंग असलं पाहिजे, त्या ठिकाणी सुरक्षित नागरिकांना जाता येता यावं अशा पद्धतीची मागणी आम्ही नीती पत्राद्वारे केली, परंतु त्याची दखल न घेता अतिशय खोडसाळपणानं अतिशय या नगरपालिकेच्या लोकांनी फक्त पत्र पाठवले, परंतु तिथं हरकत घेतली नाही. साहेब हा जर रस्ता पाहिला तो उद्यानाच्या कंपाऊंडला चिटकून गेलेला आहे. समोरच्या बाजूला 35 ते 40 फूट जागा मोकळी शासनाची असताना तिकडे रस्ता नेण्यापेक्षा सरळ रस्ता करण्यापेक्षा अतिशय वळणदार सरळ करण्यापेक्षा वळणदार रस्त्याचे सर्व नियम डावलून रस्त्या अडचणीचा केला. अनेक अपघात झाले, तिथं मृत्यू झाले, परंतु नगरपालिका म्हणते शासन म्हणते की हा काय तो चुकीचा रस्त्याचा म्हणते सोडून काय तो तुम्ही चुकीचा केला, परंतु तरी देखील इथले प्रस्तावित हे जाणीवपूर्वक या उद्यानाकडे या खेळाकडे इथल्या रस्त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करतात. अनेकदा मी महाराष्ट्र शासनाकडे, ताईंकडे, मंत्र्यांकडे अनेकदा हे निवेदन पाठवले. याच कामासाठी अनेकदा आंदोलन केली. समाजाचे कुठलेही प्रश्न या प्रश्नाकडे केवळ मात्र समाजाला दुर्लक्षित केलं जातं, त्याचे प्रश्न सोडवले जात नाही. रेल्वे झोपडपट्टीचा प्रश्न अनेकदा आम्ही दिल्लीत आपली भेट घेतली, देंडे साहेब आम्ही आलो होतो, आपण मुंबईला निघाला होता, तरी देखील आपण आम्हाला थांबून आमच्या बरोबर चर्चा केली. साहेब अत्यंत जिव्हाळ्याचा प्रश्न आहे. गेल्या अनेक वर्षापासून रेल्वेचा प्रश्न, झोपडपट्टीचा प्रश्न पेंडिंग आहे. कदाचित या निवडणुकीनंतर कारवाई होण्याची भीती आहे. काही ठिकाणी आता घर भाडे आले पेमेंट टाईपला, परंतु साहेब गेल्या 50-60 वर्षापासून जी झोपडपट्टी तिथं आहे
झोपडपट्टीतले नागरिक हे अतिशय 90% मागासवर्गीय असून त्यांना दुसरा पर्याय जागा नाही आणि जागा नसल्यामुळं जर त्यांना आपण निष्कासित केलं तर उन्हाळ्याचे दिवस आहेत, परीक्षांचे दिवस आहेत, अनेक आजारी माणसे या लोकांनी जायचं कुठं असाही रेल्वेच्या लोकांपुढे फार मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे. आपण नेहमी आधार दिलेला आहे, थांबवण्याची कारवाई केलेली आहे. आम्ही DRM साहेबांकडे स्वतंत्र फोन केल्यावर गेलो, तिथेही बैठक झाली, परंतु DRM म्हणता रेल्वेने असं कुठेही जागा दिलेली नाही. तुम्हाला कलेक्टर मार्फत तुमच्या लोक प्रतिनिधीच्या मार्फत हा प्रश्न सोडवून घ्यावा लागेल असं म्हटल्यानंतर आम्ही कलेक्टर साहेबांना जाऊन भेटलो. त्यांना भेटल्यानंतर आमची भेट झाली नाही. अहो खंत आहे आमची, दादा आमची खंत आहे, खंत आहे. आमचं जे अडचण आहे तीच मांडतो. बोला. कलेक्टर साहेबांकडे गेल्यानंतर लोकप्रतिनिधींनी इथं लक्ष घातलं पाहिजे. अनेक ठिकाणी झोपडपट्टीला अतिक्रमणदारांना जागा दिलेल्या घर शासनामार्फत देण्याची योजना आहे. तसे GRB जोडून आज एक पवार साहेबांना ते निवेदन देणार आहे. त्याच्यामुळं या प्रश्नांकडे आपण लक्ष देणे गरजेचं आहे. मित्रांनो, या ठिकाणी माजी सैनिकांचा देखील अतिशय महत्वाचा प्रश्न आहे. साहेबांना निवेदन आता माजी सैनिकांनी दिलेलं आहे. खालपासून मंत्रालयापर्यंत सर्व सचिवांच्या, तलाठी असतील, सर्कल असतील, तहसीलदार असतील, कलेक्टर असतील, प्रांत असतील, आयुक्त असतील, सगळ्यांनी त्याला मान्यता दिली. जागा मिळायचं 20 जवळजवळ कुटुंब आहे, विधवा महिला आहेत माजी सैनिकांच्या. आणि अशा परिस्थितीमध्ये एका संघटनेला माजी सैनिकांच्या जागा दिली, परंतु दुसऱ्या मागासवर्गीय माजी सैनिकांच्या संघटनेला तिथं निवासासाठी आदेश झालाय. पैसे भरायला सांगितले, पैशाची त्याची जागेची किंमत सांगितली, पैसे भरायला तयार आहे, परंतु त्यांना चलन देण्याऐवजी ते चलन 7-8 वर्ष झालं ते चलन दिलं जात नाही. त्याचाही साहेबांनी विचार करावा. या ठिकाणी लोकशाही राहण्यासाठी वसाहत आहे, साहेब तिथं रस्ते नाही, गटर नाही, पावसाळ्यात गटरीचं पाणी घरामध्ये येतं. अशा पद्धतीची तिथं शौचालयाची दुरवस्था आणि समाज मंदिर गेल्या 35-40-50 वर्षांपूर्वी बांधलं. नगरपालिकेनं फंड टाकला. ते बांधल्यानंतर आता सुप्रियाताई सुळेंनी आपल्या खासदार मंडळातून 25 लाख रुपये मला वाटतं वर्षापूर्वी पाठवले, परंतु आताच्या नगरपालिका म्हणते त्याची नोंद सिटी सर्वेला नाही. सिटी सर्वेला नोंद असल्यामुळं 25 लाख रुपये तिथं पडून आहे. दुसरा प्रश्न, आघाडी सरकारच्या काळात, आपल्या काय सरकारच्या काळामध्ये 2021 साली 27,96,493 रुपये जिल्हा नियोजन मंडळाकडनं लोकशाही रानासाठी उद्यानाच्या विकासासाठी आले. 2022 ला नगर विकास विभागाचे योजनेतून 1,100,00,000 रुपये, 1,27,04,93 रुपये 2-2.5 वर्ष नगरपालिकेकडे पडून आहे. साहेब तो पैसा उद्यानासाठी, उद्यान तिथं त्याचाच गुंडे उकरण झालाय, परंतु ही पैसे तिथं वापरले नव्हते. इतक्या दुर्लक्ष सगळ्या प्रश्नांकडे आपण समाजाचं जर होत असतील तर आमच्याकडे असा प्रश्न आहे की आम्ही एवढे वर्ष साहेब आपल्या बरोबर सोबत आहोत, मात्र समाज प्रामाणिकपणे आपल्या सोबत आहे. आणि असं असताना देखील एवढे प्रश्न, जिव्हाळ्याचे प्रश्न आमच्या प्रलंबित आहेत. जर यापुढे आम्हाला ठोस निर्णय, कारण अनेक वेळा आम्ही प्रश्न आपल्याकडे मांडले, सगळ्यांकडे मांडले, परंतु मूळ प्रश्न सोडवायला आतापर्यंत आम्हाला मदत झालेली नाही. आपण या ठिकाणी आम्हाला आश्वासित करावं, आमच्या आलेल्या 1000 लोकांना जर आपण शब्द द्यावा की यानंतरच्या काळामध्ये आपल्या प्रत्येक प्रश्नाकडे बारकाईने बघून आपले प्रश्न सोडवले जातील, असा जर शब्द आम्ही या ठिकाणी प्रतिभा जाहीर करू. अन्यथा आमचे जर प्रश्न सोडवणार नसाल तर साहेब आमच्याकडे अन्य पर्याय आहेत. आम्ही बरेच आलो, आम्ही इतर पक्षाचा विचार करू, परंतु केवळ आणि केवळ राजू आवळे साहेबांचं या ठिकाणी आभार मानतो. राजू आवळे साहेबांनी आज पहिल्यांदा मातंग समाजाच्या चिंतन
प्रमुख कार्यकर्त्याच्या चिंतन बैठकीसाठी आदरणीय साहेबांना या ठिकाणी आणलं. आवडे दादा आपलं मनापासून आभार मानतो. आम्हाला या ठिकाणी आमचे प्रश्न मांडलेले आहेत. साहेबांनी आमच्या समाजाला आश्वासित करावं एवढी या ठिकाणी विनंती करतो. काय चुकलं असेल तर मला क्षमा करावी अशाही पद्धतीची विनंती करतो. देशाचे नेते आदरणीय पवार साहेब, आबांसारखा एक चळवळीतला रस्त्यावरचा कार्यकर्ता असल्यामुळं सातत्यानं नेता दिसलं की आग पोकळं ओळखायची सवय आहे. त्यामुळं आबाने आपल्या समाजाची प्रश्न मांडली आणि असली प्रश्न ऐकून घ्यायची आदरणीय पवार साहेबांना सुद्धा सवय आहे. हा एक आदरणीय पवार साहेबांचा मनापासून आभार मानतो की पहिल्यांदा मातंग समाजाच्या अडीअडचणी जाणून घेण्यासाठी त्यांनी एवढा बहुमोल आपल्यासाठी दिला. मी साहेबांचं मनापासून आभार मानतो. मित्रो, तुम्हाला सगळ्यांना सांगतो, खूप वेळ झालेला आहे. परंतु या देशामध्ये आणि या राज्यामध्ये प्रामुख्यानं फुले शाहू आंबेडकरांचा, छत्रपती शिवरायांचा विचार जोपासणारा नेता कोण असेल तर तो आदरणीय आमचे शरदचंद्रजी पवार. मी आपल्या सगळ्यांना सांगेन की देशाची लोकसभेची निवडणूक आहे. आबा ही निवडणूक आपल्या विचाराचा माणूस संसदेमध्ये पाठवायचा आहे. संसदेत जाऊन आपल्या संरक्षणाची कायदा केली पाहिजे. मागासवर्गीयांच्या विकासाची योजना तिथं राबवणारा एक माणूस गेला पाहिजे. आपल्या विचाराचा माणूस तिथे गेला पाहिजे. यासाठी ही निवडणूक आहे. आणि म्हणून या निवडणुकीमध्ये आमची अपेक्षा एक आहे की आदरणीय आपल्या नेत्या सुप्रियाताई सुळे हे फार मोठ्या प्रगल्भ अशा पद्धतीचा वारसा घेऊन राजकारणामध्ये काम करतायत आणि तोही पवार साहेबांचा पुरोगामी विचाराचा वारसा जोपासणारा नेतृत्व कोण असेल ते आदरणीय सुप्रियाताई. कायमपणे आम्हाला अभिमान आहे ताईला खासदार म्हणून आमच्या नेत्या म्हणण्याचा, कारण 5 वेळा त्यांना संसद रत्न मिळालं. सभागृहात गेले, लोकांची प्रश्न मांडली, शेतकऱ्यांची प्रश्न मांडली, मागासवर्गीयांची प्रश्न मांडली. निवड शोभेसाठी पण तिने किती भोगलं नाही. लोकांना न्याय देण्यासाठी आपल्या पदाचा उपयोग केला आणि त्या ताईंना आता तुम्ही आम्ही पाठबळ देण्याची गरज आहे. मित्र, खरं तर या राज्यातल्या जे काही दलित नेते मोठे झाले, मग आठवलेपासून ढोबळेंच्या पर्यंत या सगळ्या माणसाला ताकद देण्याचं काम, शक्ती देण्याचं काम, पद देण्याचं काम, त्यांना मोठं करायचं काम, दलितांचा नेता म्हणून महाराष्ट्रामध्ये उंची देण्याचं काम कुणी केलं असेल तर ते आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांनी केलं. मग आमच्या समाजाला एवढं ताकद देणारा नेता, आमच्या समाजाला जवळ घेणारा नेता आज आपल्याकडं आपल्या एक चळवळीच्या आपल्या विचाराच्या खासदाराला आपण मत द्यावं, त्याच्या पाठीशी उभा राहायला सांगायला आलेला. आपली प्रश्न समजावून घेऊन उद्याच्या काळामध्ये त्यांना आपले न्याय देण्याचा माझा विश्वास आहे. आबा जी काही प्रश्न मांडली ती बघा, आप्पासाहेब पवार साहेब असतील, मी असेल, या भागातले सगळे कार्यकर्ते ती प्रश्न सोडवायला आम्ही खंबीरपणे राहू. तुमच्या पाठीमागे 100% ही प्रश्न सोडवण्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही. आम्ही या निवडणुकीमध्ये तुम्हाला सांगायला आलो नाही तर की खंत व्यक्त केला त्या न्याय देण्यासाठी मी असेल, आप्पासाहेब पवार साहेब असतील, आमचे जिल्हाध्यक्ष, आमचे शेवाळे साहेब असतील, ही सगळी मंडळी तुम्हाला न्याय देणार. तुम्ही हाक मारा, त्यावेळी आम्ही सगळी मंडळी या परिसरातल्या मातृ समाजामध्ये खंबीरपणे राहणार. मी पुन्हा एकदा जातात मातृ समाजाला सांगेन की राज्यातल्या दलित समाजांची आर्थिक परिस्थिती सुधारावी म्हणून कुणी महामंडळ निर्माण केली. आर्थिक विकास महामंडळाचा निर्णय कुणी घेतला तर तो आदरणीय पवार साहेबांनी घेतला. या राज्यातल्या दलित उपेक्षित माणसांची आर्थिक विकास व्हावा, त्यांच्या हाताला रोजगार मिळावा म्हणून पवार साहेबांनी सगळ्या जाती धर्माच्या लोकांच्यासाठी म्हणून आर्थिक विकास महामंडळ केलं. मग अण्णाभाऊसाठी महामंडळ असेल, महात्मा फुले महामंडळ असेल, ही सर्व महामंडळ आदरणीय पवार साहेबांच्या विचारानं जे सरकार आलं त्या सरकारने घेतलं. म्हणून मित्रो, तुम्ही सगळ्यांनी आज आपली जबाबदारी आहे. जो माणूस आमच्यासाठी कायमपणे राजकारण करतो अशा माणसाला, काही माणसाने आपली माणसं जी साहेबांच्या जीवन मोठं झाली ती माणसं साहेबांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न करत असतील तर तुमची आणि आमची जबाबदारी आहे की त्यांना ताकद द्यायची. खरं काय देशातलं राजकारण आहे, राज्यातलं राजकारण कसं चाललंय? जातीवाद्यांचं राजकारण चाललंय. 2 जातीमध्ये तेढ निर्माण करायचं, 2 धर्मामध्ये तेढ निर्माण करायचं आणि राजकीय पुळी भाजायचं काम या देशाचा सत्ताधारी पक्ष करायला लागला. आणि अशा वेळी तुमच्या आमची फुले शाहू आंबेडकरांची, शिवरायांचा विचार जोपासणारा आपण सगळी मंडळी या सगळ्या जातीवाद्यांना बाजूला सारून पुरोगामी विचार, आमच्या विकासाचा जोपासणारा विचार कोण असेल तर आदरणीय पवार साहेबांना त्यांना पाठबळ आपण भविष्यामध्ये घेऊया. अशा पद्धतीचा घटना या निमित्तानं या ठिकाणी व्यक्त करतो.
पूर्ण आपल्या सगळ्यांना मी पुन्हा एकदा मी सांगू इच्छितोय की जी जी प्रश्न आपण या ठिकाणी सांगितलेली आहेत ती प्रश्न सोडवण्यासाठी आता आचारसंहितेच्या काळामध्ये काय मोठं आश्वासन देता येणार नाही, परंतु आचारसंहितेनंतर आम्हाला 100% आम्ही शब्द देऊ कसल्याही परिस्थितीमध्ये तुमचे प्रश्न सोडवल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही अशा पद्धतीचा भावना या ठिकाणी व्यक्त करतो. महाराष्ट्रात असे प्रत्येक दलित समाज 18 पगड जाती 12 बलुतेदार तुमच्या पाठीशी आहे. तर तुम्ही आजपर्यंत जे राजकारण केलं त्यांना पुढे आणण्याचं राजकारण केलेलं आहे आणि म्हणून तुमच्या पाठीशी सगळी 100% ही ताकद उभा आहे अशा पद्धतीच्या भावना या निमित्ताने या ठिकाणी व्यक्त करतो. अधिक वेळ न घेता मी आबांनी ज्या ज्या या सगळ्या गोष्टी या ठिकाणी मांडलेल्या आहेत त्या गोष्टीचा या दलित समाजाला पुढे नेण्याचा विचार पवार साहेबांनी आपल्या भाषणातून या ठिकाणी व्यक्त करावा अशा पद्धतीच्या भावना या निमित्ताने व्यक्त करतो. पवार साहेबांनी माझी एक छोटीशी विनंती त्यांनी मान्य केलं आणि आपल्या सगळ्या समाजाला भेटायचे त्यांनी कबूल केलं. त्यामुळे तुम्हाला सगळ्यांच्या वतीनं पवार साहेबांचं मी मनापासून त्यांना आभार मानतो, त्यांना धन्यवाद देतो. असंच प्रेम आशीर्वाद आपल्या समाजावरती राहावा याची अपेक्षा व्यक्त करतो आणि मी माझा 2 शब्द संपवतो. जय भीम, जय भारत. राष्ट्रीय पक्षांचे नेते काँग्रेस पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, रिपब्लिकन पक्ष, आपसी संघटना आणि अनेक सगळे विविध संस्थांचे पदाधिकारी यांचा निर्णय घेतल्याच्या नंतर अगदी असं सुचवलं की मातंग समाजाच्या सरकारचे काही महत्वाचे प्रश्न आहेत आणि आमच्या सरकारी त्या ठिकाणी सातत्याने भ्रष्टाचाराची राज्य सरकारचे प्रयत्न करत असतात. पण ते प्रश्न अद्याप प्रलंबित आहेत आणि त्यासाठी आम्हाला एक स्वतंत्र बैठक घ्यायची आणि त्या बैठकीमध्ये या सगळ्या प्रश्नाची मांडणी आम्ही करणार आहोत. ते सरकारने निवडणुकीची प्रक्रिया संपल्यानंतर मान्य करण्याचा आग्रह मी आणि आमच्या सरकारने करावा अशा प्रकारचा प्रस्ताव हा त्यांनी दिला. मला आनंद आहे की आज मोठ्या संख्येने तुम्ही आज या ठिकाणी उभारले. पुन्हा साध्याचं मातंग समाजामध्ये अनेक कर्तृत्वान आहेत, परंतु राज्यातल्या देशातल्या दलित समाजाचे अनेक घटक ज्या पद्धतीनं आपलं मागणं भद्रात काढून घेण्याच्यासाठी प्रयत्न करतात, यशस्वी होतात. संसदेमध्ये विधिमंडळामध्ये त्यांना संधी मिळाल्याच्या नंतर त्या संधीचा फायदा आपल्या समाजाला कसा देता येईल याची काळजी घेतात. त्या संदर्भात थोडंसं कमी यावं आणि म्हणून ज्या काही सवलती आहेत त्या सवलतीच्यासाठी मातंग समाजाला कळलं याप्रमाणे स्वतंत्र आरक्षण देण्याची मागणी ही त्याची होती. मला असं वाटतं की त्याचा विचार करायला हरकत नाही. मुद्दा असा आहे की अविभागाला ही कल्पना माझी स्वतःची ती 19 वर्षापासून आणि 19 दिवसासाठी विशेषतः लटक्यामुक्त जाती असतील किंवा ओबीसी असतील त्यांना खूप सगळ्याची वेळच नाही आणि म्हणून ही पद्धत सुरू केली आणि त्याचा फायदा विशेषतः वंजारी समाज, धनगर समाज या समाजाला मिळाला. आता त्यांना जे मिळते तो घेण्याचा अधिकार मातंगांचा सुद्धा आहे. हा आग्रह आताच या ठिकाणी शेत वाघमारे यांनी जे काही प्रस्ताव दिला त्याच्यावर दिलेला आहे
माझ्या मते त्यांचं म्हणणं 100% बरोबर आहे ते आपण सोडून घ्यायचा प्रयत्न करू. त्यानंतर त्यांनी इतरही मागण्या केल्या. मातंग समाजाचा अभ्यास पुनर्रचित करून त्याच्या शिफारशी लागू करणं, बार्शीच्या रस्त्यावर आर्थिक मंजूर झालं ते नुसतं मंजूर करून चालणार नाही. जिल्ह्यामध्ये त्याच्या शाखा काढल्या पाहिजे. जिल्ह्यामधल्या समाजाच्या सोयींना त्याचा लाभ घेण्याची स्थिती ही निर्माण केली पाहिजे. हा त्यांचा जो अभ्यासा विचार आहे माझ्या मते तो योग्य आहे. एका गोष्टीचा मला अजून अर्थ समजला नाही. इतर नगरपालिका आहे, अण्णासाहेब साठे यांचं उद्यान या ठिकाणी आहे आणि त्या उद्यानामध्ये ते सुधारणा करण्यासाठी 2.5 वर्षाच्या पूर्वी सरकारने पैसे दिले. पैसे भरले आणि ते खर्च होत नाहीत याचा अर्थ मला काही समजत नाही. मुख्य कार्यकारी अधिकारी आणि या सगळ्यांची आम्ही चौकशी करू, माहिती घेऊ त्यांच्याकडनं, त्यांना कळलं. पण मला अशा संस्थेमुळे काही वर्धन आहे तेव्हा आजच्या हातच्या संबंधीचा निकाल हा घेणं शक्य असं दिसत नाही. अण्णाभाऊ साठे नगर याच्या बाजूला रस्ते आणि बाकीच्या नागरी सुविधा या देण्याच्या संबंधीची मागणी आणि स्थिती सर्वेमध्ये त्याची नोंद करण्याच्या बाबतीची मागणी या सुद्धा अतिशय साध्या मागण्या आहेत. त्या पूर्ण करून घेण्याच्यासाठी जी काही काळजी घ्यावी लागेल ती निश्चितपणानं घ्यायचा आपण प्रयत्न करू. मध्यंतरी सातारा मातंग समाजाची परिषद घेतली होती. या परिषदेला जवळपास 2000 लोक उपस्थित होते. तिथं काही प्रश्नांची चर्चा झाली, काही प्रश्नांची सोडवणूक झाली. हे काम सतत करायला अलीकडे एक आम्ही निर्णय घेतला. मातंग समाजाचेच एक निष्ठावान कार्यकर्ते पंडित कांबळे आज या ठिकाणी हजर आहे. त्यांना सामाजिक न्याय विभागाचं महाराष्ट्राचं अध्यक्ष केलं. त्यांच्या हातात कार्यक्रम दिलं आणि त्याच्यामध्ये एक परिषद मध्यंतरी घेण्यात आली पुण्याला अनुसूचित जाती घटकाची. त्याच्यात जवळपास 59 जाती घटक आहेत. ही परिषद आमचे सरकारी जयदेवराव गायकवाड आणि पंडित कांबळे यांच्या पुढाकाराने केली. आणखी एक निर्णय घेतला आमच्या काळामध्ये की अनेक वाड्या वस्त्यामध्ये जाती असेच नाव असतात. नागवाडा, महाडवाडा, सम्राटवाडा वगैरे वगैरे. आम्ही लोकांनी भूमिका घेतली की जाती असेच नाव घेऊ नका. तुम्ही तिथं ते अण्णासाहेब नाव त्या ठिकाणी साथी नगर नाव द्या, त्याला काय हरकत नाही. मातंग समाजाचा 12 महिन्यापेक्षा अण्णासाहेब या ठिकाणी नाव घेऊन त्यांच्या नावानं नगरी केली. ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने नगरी केली. त्याची जातीपेक्षा अधिक योग्य दिसेल आणि तो निर्णय हा राज्य सरकारने घेतलेला आहे. त्याच ठिकाणी अत्याचार होता. मला असंच आहे एक महत्वाचा निर्णय माझ्या काळामध्ये झाला. तो म्हणजे औरंगाबादच्या विद्यापीठाला बाबासाहेब आंबेडकरांचं नाव घ्यायचं. नामांतर झालं पण त्या नामांतराच्या आधी तरुणांनी ही मागणी केली. अनेक ठिकाणी त्यांच्या अत्याचार केले गेले. काही लोकांना जिवंत जाळले गेले. अलीकडच्या काळामध्ये लातूर जिल्ह्यामध्ये मातंग समाजाचा एक युवक सचिन राजकुमार रामसुरे याच्या आगाव पेट्रोल टाकून त्याची हत्या करण्यात आली. हे प्रकार सरकारच्या देखत होत असतील तर सामान्य माणसाचा कायदा सुव्यवस्थेचा दुष्काळ हा पूर्णपणाने उडेल. आणि हे जर प्रकार व्हायचे नसतील तर जे कोणी जबाबदार असतील त्यांच्यावर अत्यंत कठोर कारवाई करून पुन्हा एकदा या रस्ते न जाण्याची स्थिती ही निर्माण करण्याची आवश्यकता आहे. आणि त्यासाठी आज आपल्याला राज्य सरकारच्याकडे आलेली भूमिका घ्यावी लागेल.
हे सगळे प्रश्न अत्यंत महत्वाचे प्रश्न आहेत. मला आनंद की राजे आवळे त्यांचे सहकारी जागरूकपणानं या सगळ्या प्रश्नाच्या मांडणीसाठी प्रयत्न करतात. त्याला मी एवढंच खात्री देऊ इच्छितो की आम्ही लोक या सगळ्या गोष्टीमध्ये निश्चित होणार या सगळ्या गोष्टीच्या उद्देशी पूर्तता करू. आज दरम्यान येण्याचं दुसरं एक महत्वाचं कारण लोकसभेच्या निवडणुका आल्या. लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आज एक जातीयवादी सरकारच्या हातामध्ये देशाची सत्ता आहे. त्यांच्या हातातून ती सत्ता काढण्यासाठी प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे. सत्तेचा गैरवापर किती केला जातो याची अनेक उदाहरणं आज मोदींच्या काळाची आपण देऊ शकतो. आपण बघितलं दिल्लीमध्ये दिल्लीच्या जनतेने आज या पक्षाला संधी दिली. अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वाखालील सरकार त्या ठिकाणी आहे. दिल्लीमध्ये पार्लमेंटसाठी मी जातो त्यावेळेस त्या सरकारचं काम हे सगळे जगाला दिसतं. शैक्षणिक सुविधा त्यांनी चांगल्या दिल्या, आरोग्याच्या सवलती त्यांनी चांगल्या दिल्या, स्वच्छ कारभार त्यांनी केला. आणि त्या ठिकाणी ते सरकार ते नेतृत्व मोदींचं ऐकत आहे. आणि त्यामुळे या निमित्तानं सातत्यानं त्यांच्या खोटे केसेस ठरलं आणि इस्रायलमध्ये गेली की त्याची 3 माणसे सुरू जातात आणि गेल्या 10 दिवसामध्ये त्याचे मुख्यमंत्री यांना तुरुंगामध्ये टाकले. झारखंड नावाचं राज्य आहे, आदिवासींचं राज्य आहे, आदिवासी मुख्यमंत्री आहे. खोटे नसे आरोप केले आदिवासी मुख्यमंत्र्याला आज तुरुंगामध्ये टाकले. लोकप्रतिनिधींना सुद्धा तुरुंगात टाकण्याचं काम आज केंद्र सरकार करते, मोदी सरकार करते. ही एक प्रकारची लोकशाहीमध्ये अत्याचार आणि हल्ला करण्याची भूमिका आहे. त्याच्यापासून आपण सुटका करायची असेल तर एकत्र राहिलं पाहिजे. आणि सत्तेचा गैरवापर करणारे जे नेतृत्व देशाचं आहे त्यांच्या हातातून सत्ता काढून घेणं आणि त्यांना पर्याय देणं हे काम करावं लागेल. आणि त्यासाठीच आपल्या मतदारसंघामध्ये आपण सुप्रिया सुळे यांची उमेदवारी दिली आहे. गेल्या 2-3 निवडणुकीमध्ये तुम्ही त्यांनी निवडून दिले. निवडून दिल्याच्या नंतर तुमचं काम त्यांनी प्रभावी केलं. आज देशाच्या पार्लमेंटमध्ये सगळ्यात जास्त हजेरी भागीदारी प्रश्न विचारले त्याच्यात कोणते खासदार आहे याची माहिती जर दिसली तर पहिल्या 3 खासदारामध्ये सुप्रिया सुळेंचं नाव या ठिकाणी दिसतं. आणि नुकतं हे नाही, त्यांच्या सातत्याने या सगळ्या प्रश्नामध्ये लक्ष द्यायला खासदार म्हणून आज त्यांच्या या ठिकाणी व्यक्ती आहे. त्यांची उमेदवारी आणि सगळ्यांनी दिली. याच्यामध्ये काँग्रेस पक्ष आहे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे, उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना आहे, आप आहे. आणि या सगळ्या पक्षांनी डावे पक्ष हा एकत्रित निर्णय घेतला. काल वाराणसीला एक मोठी बैठक घेतली होती उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली शिवसेनेची. या सगळ्या शिवसैनिकांनी सर्व जिल्ह्यामध्ये सत्तेमध्ये बदल करण्यासाठी आवश्यकता लक्षात घेऊन त्यांनी एका विचारात आज रायनाचा निर्णय घेतला. मी एवढ्या या सगळ्या पक्षाचं नेतृत्व सरकारचं अंतःकरणापासून आभार मानतो. आणि या दौरमध्ये ते शहर असो जिल्हा असो त्या ठिकाणी सोयींना मोठ्या वतीने आज या ठिकाणी आपण त्यांची भूमिका घेतली. आणखी एक काही मागासवर्गीयांसाठी माजी सैनिक आहेत, त्यांच्या निवासासाठी मंजूर दिलेल्या जागा हा एक प्रश्न पेंडिंग आहे. त्याची माहिती नंतर घेईल आणि त्याच्याची लक्ष त्या ठिकाणी घालता येईल. यापेक्षा अधिक काही बोलण्याची आवश्यकता नाही. यावेळेला खून बदललेली आहे. तुतारीची खून आहे. तुतारी वाजवणारा मनुष्य ही त्याची खून आहे.
आणि त्या मतदानाच्या दिवशी तुतारीचा वचन द्यावा, त्या वचनाने विजय करावा आणि दौन शहर असो तालुका असो याचा आर्थिक देशामध्ये फसवून करायला हातभार लावा एवढीच विनंती करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. नमस्कार. दौंड शहर व तालुका मातंग समाजाच्या प्रमुख कार्यकर्त्यांची चिंतन बैठक आज आहे. तुमचे सगळे विषय आपण दरवर्षी तुमची आणि माझी तर दर महिन्याला भेट होते आणि आपल्या समाजाचे आपल्या घराचा विषय असेल, रेल्वे कॉलनीचा विषय असेल, समाजातल्या मुलांच्या नोकऱ्यांचा, शिक्षणाचा असेल, तो सातत्याने आकाशात असतील सोयल आपले शिवसेनेचे सगळे बांधव आपण सगळे एकत्र त्याबद्दल दर महिन्याला मीटिंग घेतो आणि कामं चालूच असतात. पण मला आनंद वाटतोय की आज इलेक्शनमध्ये एवढा मातंग समाजाने एवढ्या मोठ्या संख्येने आज या मेळाव्याला आपण उपस्थित आहात आणि सातत्याने 3 वेळा आपण मला या भागाची लोकप्रतिनिधी म्हणून काम करायची संधी दिली आणि मातंग समाजाच्या पाठिंब्या आणि समाजाच्या सगळ्याच घटकांना एकत्र घेऊन आपण सगळ्यांनी काम करत आलो आणि या समाजाचं या देशाच्या जडणघडणीत आणि उभारणीत फार मोठं योगदान राहिलेलं आहे. अण्णाभाऊ साठे असतील, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, असे खूप थोर नेते या भारतात होऊन गेले आणि त्याच्यामुळे आज एक सामाजिक परिवर्तन जे झालं, ती दिशा द्यायचं काम महात्मा गांधींच्या बरोबरीने त्या सगळ्या युगपुरुषांनी दिलेलं आहे. त्यामुळे त्यांच्याच विचारांना पुढे घ्यायचं काम आम्ही सगळे करतोय. आज उपस्थित असलेले आपले राजीव भाऊंनी आत्ताच सांगितलं की आदरणीय पवार साहेबांनी तुम्हाला खूप साथ दिली आणि तीच साथ अर्थातच मी द्यावी अशी तुमची जी अपेक्षा आहे. राजूभाऊ पूर्ण ताकदीने तुम्ही या सगळ्यांना विचारा की आम्ही दौंडमध्ये कुटुंब म्हणून काम करतो. जरूर इलेक्शनमध्ये मतभेद वगैरे टीका टिप्पणी होत असते, पण जेव्हा विकासाची वेळ येते किंवा दौंड शहर किंवा दौंड ग्रामीण भागाची, दौंड तालुक्याचा विकासाचा विषय येतो, तेव्हा समाजातल्या प्रत्येक घटकाला घेऊन पुढे जाण्याचं काम आम्ही सगळे एकत्रपणे करतो. राजूभाऊ, तुम्ही आवर्जून या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिला त्याबद्दल तुमचा आभार मानते आणि तुम्ही जी साथ लोकसभेच्या इलेक्शनला समाजाच्या वतीने तुम्ही जो मला शब्द दिला त्याबद्दल तुमचे मी मनपूर्वक आभार मानते आणि निवडून आल्यानंतर माझ्या कामात सातत्य ठेवून समाजातल्या प्रत्येक घटकाला न्याय कसा मिळेल त्याच्यासाठी मी पूर्ण ताकदीने काम करत राहील. तुमच्या सगळ्यांनी आज जो आशीर्वाद दिला याबद्दल मनपूर्वक आभार मानते. यावेळीच माझं चिन्ह बदललेलं आहे. तुम्ही बघा नियतीच्या मनात पण काय असतं, काय दिलं मला चिन्ह अतिशय उत्तम, तर तुतारी वाजवणारा माणूस. तुतारी वाजवणारा माणूस हे शुभ आहे. लग्नामध्ये पण तुतारीच वाजते. तुम्ही नवीन काय कार्य सुरू केलं तर तिथे तुतारीच वाजते. तुम्ही नवीन व्यवसाय दुकान टाकलं तरी तुतारीवाला माणूसच तिथे असतो आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी जेव्हा युद्ध पुकारलं तेव्हाही तुतारीच तिथे वाजली होती. त्याच्यामुळे हे महाराष्ट्राच्या संस्कृतीचं एक खूप मोठं असं मला विचाराल तर तो आशीर्वाद आहे. त्याच्यामुळे तुतारीवाल्या माणसाला आपण 7 मेला आजपासून बरोबर 1 महिन्यानी मतदान आहे, तर आपण तुतारीवाल्या माणसाच्या शेजारचं बटन दाबून पुन्हा एकदा ह्या भागाची लोकप्रतिनिधी व्हायची संधी मला द्या एवढीच विनम्र विनंती करून समाजातल्या प्रत्येक घटकाला कसा न्याय मिळेल याच्यासाठी मी कटिबद्ध आहे हा शब्द तुम्हाला देऊन आपली रजा घेते. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय आघाडी.